चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही लोणवाही शहरातील काही दिवसांपूर्वी आंबेडकर चौक परिसरात रविवारी सकाळी माकडाने केलेल्या हल्ल्यात 57 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे। या घटनेनंतर माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी वहाबभाई सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वर्गवासी अजितदादा पवार गट तालुका सिंदेवाही यांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी रंजना नागरे या कामानिमित्त चौकातून जात असताना अचानक एका माकडाने त्यांच्यावर हल्ला करून चावा घेतलाय। या हल्ल्यात त्या जखमी झाल्या। त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। गेल्या 10 वर्षांपासून सिंदेवाही तालुका आणि शहरात माकडांचा उपद्रव सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीही याच भागात एका युवकावर माकडाने हल्ला केला होता। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान वहाबभाई सय्यद ज्येष्ठ कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट तालुका सिंदेवाही आणि स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे माकडांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे। स्वराज्य न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाबभाई सय्यद, चंद्रपूर।